नमस्कार. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी सुप्रिया आपले मनःपूर्वक स्वागत करते. पाहूया आजची ठळक बातमी. हक्क आमचे, निर्णय आमचा. भीमाशंकर अभयारण्यात 8 गावांचा निर्णायक लढा. सविस्तर वृत्त असे की भीमाशंकर अभयारण्य क्षेत्र क्रमांक 1 अंतर्गत येणाऱ्या बोरगिरी, येळवळी, निगडाळे, पाटण, पिंपरगणे, आहुपे, साकेरी व कोंढवळ या 8 गावांतील ग्रामस्थांनी वन समितीच्या सध्याच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली 8 गावांची संयुक्त बैठक यशस्वीरित्या पार पडली. बैठकीस सर्व गावांतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. वन समितीमार्फत घेतले जाणारे निर्णय ग्रामसभेच्या विश्वासात न घेता होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच वनहक्क, उपजीविकेचे प्रश्न, विकासकामांतील दुर्लक्ष आणि पारदर्शकतेचा अभाव याबाबतही तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. या बैठकीत ग्रामस्थांनी एकत्रित लढा उभारण्याचा निर्धार केला. सर्व गावांच्या सहभागातून हा संघर्ष अधिक व्यापक व मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभा हीच सर्वोच्च संस्था असून ग्रामस्थांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय मान्य केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. या एकजुटीमुळे ग्रामस्थांच्या लढ्याला नवी उमेद आणि बळ मिळाले असून येत्या काळात संबंधित प्रशासन व वन विभागाकडे सामूहिक स्वरूपात मागण्या मांडण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. भीमाशंकर अभयारण्य परिसरातील आदिवासी व स्थानिक ग्रामस्थांच्या हक्कांसाठी हा लढा संघटित, शांततामय व निर्णायक असेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी भीमाशंकर बोरगिरी प्रतिनिधी सुरेश काठे यांचा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी सुभाष डोळस. आज या ठिकाणी म्हातारबाजीवाडी या ठिकाणी एक बैठक पार पडली. म्हणजे भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रातील एकूण जे 8 गावांची आहे, 8 गावांची एकत्रित अशी एक बैठक पार पडली. या बैठकीचा एक मुख्य उद्देश होता की भीमाशंकर अभयारण्य क्षेत्रामध्ये जे वन हक्क दावे प्रलंबित आहे ते वन हक्क दाव्यांची तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन हे दावे तात्काळ मंजूर करण्यात यावे. याबाबत लवकरच आम्ही स्थानिक समुदायाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत आणि ह्या गावातले जे दावे प्रलंबित आहे लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे. तसेच यासोबतच या अभयारण्य क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या समित्या दाखल केलेल्या आहेत, यामध्ये जसं की ग्राम परिस्थिती विकास समिती असेल, या 8 गावांच्या समित्यांमध्ये बऱ्यापैकी वन विभागाच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला जातोय आणि जाणून बुजून वन विभागाचे अधिकारी स्थानिक लोकांना डावलत आहेत त्या प्रक्रियेपासून. आणि त्या प्रक्रियेमध्ये स्थानिकांनी सहभागी होऊन स्थानिकांना सहभागी करून कसे शासन प्रक्रिया पुढे राबवली जाईल याबाबत आजच्या दिवसभराची एक बैठकीची होती. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या 8 गावातल्या समुदायात सदस्यांनी केल्या. त्यामध्ये वन विभागाचे काही अधिकाऱ्यांनी परस्परित्या काही कामे केलेली आहेत, त्याबाबत पण चर्चा करण्यात आली. तसंच की जसं की साकेरीमधील काही युवक होते, त्याच्यामध्ये कोंढवळमधील काही युवक होते, निगडाळ्यामधील काही युवक होते, यांनी काही मागील काही दिवसापूर्वी पण आवाज उठवला होता. पण प्रशासन स्तरावरती याच्यावरती कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. म्हणून आता या स्वरूपात चाललंय की 8 गावातल्या सगळ्या युवकांचं मोठ्या प्रमाणात संघटन होऊन वन विभाग जर याच्यावरती दखल नाही घेतली तर तात्काळ कोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाईल याची एक मागणी आजच्या युवकांच्या बैठकातून केली जाते. तसं बाबा आमचे आहेत ते थोडक्यात मार्गदर्शन करतील. काय नाव यांचं? मी सकाराम आडारी, गाव साकेरी. आज या ठिकाणी म्हातारबाच्या वाडीत आमच्या वन समिती या अभयारण्य क्षेत्रामध्ये 8 गावा त्याच्या संमती आम्ही या ठिकाणी बैठक ठरवलेली होती आणि त्यात आमची रोजगार हे आमच्या गावातच भेटला पाहिजे. बाहेरून लोक आणून आणि काही लोक कामं करून निघून जातात आणि आमचे युवक आणि तसेच राहतात. तरी कृपया आमच्या गावातलीच आमच्या क्षेत्रामध्ये जे अभयारण्य क्षेत्राची जी वन समितीची जी कामं होत्यात, ही कामं आमच्या गावातच रोजगार, महिला असो पुरुष असो, यांना हे रोजगार भेटलाच पाहिजे. आज आम्ही भीमाशंकर अभयारण्य या परिसरातील सर्व 8ही गावातील सर्व जागृत अशा प्रकारचे सभासद या ठिकाणी आलेले आहेत. अनेक प्रकारच्या मागण्या आहेत, त्या सर्व मागण्यांवरती चर्चा केलेली आहे. जसं की रोजगाराचा प्रश्न असेल किंवा पर्यटनाचा विषय असेल किंवा वनसमितीवरती येणारा जो पैसा आहे, या पैशाचं योग्य पद्धतीने नियोजन केलं जावं आणि गावातील जे काही विकासाची कामं आहेत ही मार्गी लागावीत, यावरती सर्वांनी एकत्रितरित्या चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर हा जो निधी आहे, या निधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अफलातफल झालेली आहे.
या सर्व गोष्टीवरती आजच्या याच्यामध्ये चर्चा झालेली आहे. सर्व प्रशासनाला विनंती आहे सर्वांच्या वतीने की ताबडतोब याची चौकशी करून जे काही झालेला गैरप्रकार आहे तो आमच्या समोर आणावा, अशा प्रकारची सर्वांच्या वतीने विनंती आहे. माझं नाव साईराज काळू असवले. आज भीमाशंकर अभयारण्य 1 येथील ज्या व्हिलेज इकोलॉजिकल डेव्हलपमेंट कमिट्या आहेत, या 8 कमिट्यांचे सगळे जे ग्रामस्थ आहेत, गावातले सर्व लोक एकत्र आले आहेत आणि सर्वांनी न्याय मागण्या मांडल्या आहेत. याच्या आधी आम्ही सरकारपर्यंत आमच्या मागण्यांची दखल पोहोचवलेली आहे. शासनाने पण त्या आमच्या मागण्यांची दखलच घेतलेली नाहीये. अशा प्रकारे आमचं एवढंच म्हणणं आहे की गावात रोजगाराची कामे होणं गरजेचे आहे आणि स्थानिकांना प्राधान्याने रोजगार द्यावा. ह्याच गोष्टी आम्हाला याच्यातून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायच्या आहेत आणि गावांचा 8ही गावांचा कसा विकास साधण्यात येईल यासाठी शासनाने तत्काळ काय ते सर्व नियम अटींचे पालन करून आम्हाला न्याय द्यायचं काम करणे हेच आमची विनंती आहे. तर आज आपण ज्या पद्धतीने नाही का संघटनाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या भूमिका मांडल्यात, तर ह्या वन विभागाच्या कारभारामुळे गावांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे आणि या असंतोषामुळे गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरसमज पण निर्माण झालेले आहेत. बऱ्यापैकी आजच्या बैठकीमधून हे पण निष्पन्न झाले की वन विभागाचे अधिकारी परस्पर गावांमध्ये वादविवाद लावण्याचा पण प्रयत्न केला जातोय. युवकांमध्ये कसे वादविवाद होतील ह्या पद्धतीने पण कामकाज केलं जाते. याच्यावरती कुठंतरी थांबवण्याची एक प्रक्रिया व्हायला पाहिजे, जेणेकरून सगळेजण संघटन होतील. परंतु वन विभागाचे अधिकारी परस्पर इथे येऊन गावातील लोकांना भडकवणे असे प्रकार बरेचदा केले जात आहेत. तर म्हणून आजच्या ज्या संघटनेच्या माध्यमातून हाच एक उद्देश होता की सगळ्या 8ही गावांनी एकत्र येऊन वन विभागाचा जो कार्यक्रम काय म्हणतात त्याला की कार्यपद्धती जी आहे त्याच्यावरती कुठेतरी आवाज उठवावा, म्हणून हे सगळं संघटन आज पुढे काही दिवसासाठी कार्यरत राहणार आहे. आणि ही जी चीड आहे या समुदायामध्ये जी पोहोचलेली आहे ही चीड कुठेतरी उभी राहणार आहे आणि या चिडीचा प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि 8ही गावांना आम्हाला न्याय द्यावा ही विनंती असेल.